रिश्ता तुम्हारा नाम क्या है? जन्नू। एका नाम थे जुन्नू रिश्ता। तर मित्रांनो, तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला पण ह्या व्हिडिओमध्ये सांगलंय. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल की ते आपण कॅपकडे ओपन केलंय. कॅपकडे ओपन केल्यानंतर आपल्या सिम्पली इथून न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून आपण जो बीट व्हिडिओ दिलाय तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ तुम्ही ऍड केल्यानंतर त्या बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून आपलं सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेत. ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून बीट व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली कुठे चेंज होते, इथे चेंज होते. तर ठीक आहे, तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करून पहिल्या ऑप्शन स्प्लिटचा त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, तर सिम्पली आपल्या ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटचं ऑप्शन पाहिलं त्यावरती क्लिक करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल ना तो शेवटच्या बीट आपण तुम्हाला स्प्लिट करायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो पहिला भाग आहे बीट व्हिडिओचा त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल करा, रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इथून तुम्हाला तुमच्या स्वतःचा इथून फोटो ॲड करायचा आहे. तर इथे आपण हा जो फोटो इथून ॲड करून घेऊ. एखादा फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पहिल्या बीटला पण तुमचा इथून फोटो ॲड करून घेतला. त्याच्यानंतर दुसऱ्या बीटला आपण नाही ना घरचा एक फोटो दिलाय तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. तर ठीक आहे, तर सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करा, रिप्लेसचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून आपण हा फोटो दिलाय तो तुम्ही इथून ॲड करू शकता. जर तुमचा कोणता असेल तुम्हाला इथून ॲड करायचा असेल जीएफचा तर इथून तुम्ही करू शकता. तर सिम्पली अशा वेळी इथून फोटो ॲड करून घ्यायचा. त्याच्यानंतर आता आपल्याला आहे ना तिसऱ्या बीटपासून पुढं तुम्हाला तुमचे स्वतःचे इथून फोटो ॲड करायचे आता सांगितलं तशा प्रकारे तिथून सर्व फोटो ॲड करून घ्या. फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली PNG ॲड करायच्यात. त्या आधी आपल्याला अजून एक PNG ॲड करायचं म्हणजे ते तुम्हाला समजेल कोणतं PNG ॲड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा टेच आहे आणि खाली ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून हे जे आपण ब्लॅकचं PNG दिले इथून तुम्हाला ॲड करायचं बॉर्डरचं आणि ह्याची लेंथ आपल्या शेवटपर्यंत न्यायची. तर ठीक आहे, अशा प्रकारे नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली आता इथून आहे ना PNG ॲड करायचे. जे सॉन्गचं जे डायलॉग आहे म्हणजे ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल फ्रेममध्ये कोणते डायलॉग होते ते, तर ते ॲड करायचे. तर मी इथून एक PNG ॲड करून दाखवतो, त्यानुसार पुढचे PNG असतील ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे. तर ॲड करण्यासाठी ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा आणि सिम्पली तुम्ही पहिलं PNG ॲड करायचं आहे. ह्याची लेंथ आपल्या पहिला जेवढा फोटो तेवढी ठेवायची आणि सर्व PNG लाईन आपल्याला आहे ना ॲनिमेशनवरती क्लिक करू. इनमधला फेड इनचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं, सर्व PNG इथून मला ॲड करून घ्यायचे आणि सिम्पली काय करायचं, ते जे आपलं हे PNG असेल ना शेवटचं म्हणजे जेथून हे PNG संपतील ना जे डायलॉग बोलतात त्याच्यानंतर जे PNG आपले ॲड करायचे ते इमोजी PNG ॲड करायचं. तर ठीक आहे, ते पण आपण तुम्हाला दिलेलं आहे. तर समजे ना इथून ॲड करून घ्यायचं. आता तुम्हाला PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या आता सांगितलं तशा प्रकारे. येथे तुम्ही बघू शकले PNG आणि फोटो आपण इथून सर्व ॲड करून घेतलेत. ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून इनमधला रेट्रो फेड इन टूचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला ना इनमधलाच रेट्रो फेड इनचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. आता त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला झूम वनचा इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डीचा इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच हा जो व्ह्यूचा इथे इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला हा जो फ्लॅशचा इथून इफेक्ट असेल तर तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा जुटायचं खाली इफेक्टचं ऑप्शन आहे आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे. आता व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून लाईटमधला हा जो पिंक ब्लिंक्स इफेक्ट असेल तर तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. ह्याची लेंथ आपल्या शेवटपर्यंत ठेवायची आणि पुन्हा आपल्याला आहे ना ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी 25 ठेवायची आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली लाईटच्या ऑप्शनमध्ये हा जो गॉडरेजचं ते असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली मिळून जाईल, नाही तर ट्रेंडिंगमध्ये सुद्धा हा इथून इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. सिलेक्ट करा बरोबर 0वरती क्लिक करा. ह्याची लेंथ आपल्या शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला ते द्यायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून
पार्टीच्या ऑप्शन मधला हा जो आपला ब्लॅक फ्लॅश 2चा इथून इफेक्ट असेल तर तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर नवरती क्लिक करायचं आहे. ह्याची लेंथ असेल ती शेवटपर्यंत ठेवा आणि त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल तो क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.